कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेची सत्ता काबीज केली। भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून पराग संधान हे निवडून आल्यानंतर शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीदरम्यान झालेल्या विजयी सभेत युवा नेते विवेक कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांसह आनंद साजरा केला। यावेळी बोलताना युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। ते म्हणाले, विरोधक म्हणत होते की आम्ही त्यांना विधानसभा निवडणुकीत थांबायला सांगितले नव्हते, मात्र जर आम्ही थांबलो नसतो तर आजच्या निकालातून आमदारांना त्यांची प्रचिती त्यावेळी निश्चितच आली असती। अनेक लोकप्रतिनिधींनी 4000 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या केलेल्या बलगणांचा समाचार घेत त्यांनी प्रत्यक्षात शहरात कोणताही ठोस विकास झालेला नसल्याचे सत्य जनतेसमोर मांडल्याचे सांगितले। पालिकेवर सत्ता असताना झालेल्या भ्रष्टाचाराचाही मुद्दा आम्ही कोपरगावकरांसमोर स्पष्टपणे मांडला, असे सांगत विवेक कोल्हे म्हणाले की सुज्ञ कोपरगावकरांचा कोल्हे कुटुंबावर असलेला विश्वास आणि सत्याची बाजू घेतल्यामुळेच आम्हाला हा विजय मिळाला। हा विजय म्हणजे असत्याविरुद्ध सत्याचा विजय असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या विकास कामांचा हा विजय असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले। दरम्यान भाजपाच्या या दणदणीत विजयानंतर शहरात जल्लोषाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला। भाजपच्या विजयामुळे कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 19 जे बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणाने सर्वप्रथम जनता जनार्दन मतदारांचे मी खरं तर आभार मानू इच्छितो। या ठिकाणी त्यांनी वन साइडेड मी तर म्हणाल असा निकाल दिलेला आहे। नगराध्यक्षांसह 30 पैकी 19 उमेदवार आमचे त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे आणि क्लिअर कट मॅन्डेट या ठिकाणी मिळालेला आहे। ही लढाई असत्य विरुद्ध सत्याची लढाई होती आणि सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळं जागृत आमच्या अशा कोपरगाव नगरीच्या मतदारांचे मी पुनश्च एकदा सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। कशा पद्धतीची रणनीती होती आणि कशामुळे म्हणजे तुमच्यावरती एवढा विश्वास जनतेने दाखवला, तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणाने ज्या पद्धतीने गेल्या काही काळ विद्यमान आमदार असतील त्या ठिकाणी आकड्यांची भडीमार लोकांसमोर 4000 कोटीचा विकासाच्या वल्गना करत होते, त्या विरोधात आम्ही वस्तुस्थितीचे आकडे मांडले। कशा पद्धतीने नगरपालिकेच्या 4 वर्षात कारभारात भ्रष्टाचार झाला, पाणी पुरवठ्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रुटी होत्या, त्याच पद्धतीने रस्ते असतील, कचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी आणि एक कोल्हे परिवारावर असलेला विश्वास, माजी आमदार कोल्हेताईंनी उभारलेलं काम, आदरणीय बिपिनदादा असतील, सगळ्याच घटकांनी, सगळ्या समाजातील लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि नगरपालिकेची सत्ता ही आमच्या ताब्यात गेली। निश्चितपणाने जे विरोधक या निमित्ताने म्हणायचे की आम्ही त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी थांबायला सांगितलेलं नव्हतं, त्यांचे तेच थांबले। त्यांना कदाचित या निमित्ताने उभं राहिलो असतो तर काय निकाल लागला असता याची प्रचिती या निमित्ताने आला असेल असं मी समजतो।